Good morning, friends. Welcome all of you. Good morning, all of you. शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात बालमित्रांनो? मजेत ना? मजेतच राहा. चला पटापट क्लासला जॉईन करा. क्लास सुरू झालाय आपला. आलेत ना सगळे? आलीत ना सगळी मुलं माझी? चला आज आपण आता क्लासला सुरुवात करूया. बघा आपण काय बघतोय, मेजरमेंट किंवा मेन्शुरेशन. त्यामध्ये आपण लेंथ बघितलं, आता आपण मास बघतोय. आज आपण मास बघणार आहोत. आपण आधी लेंथचा विचार केला होता, आपण कन्व्हर्शन करतोय. म्हणजे आधी आपण जे सुरुवातीला बघितलं की लेंथ म्हणजे मीटरचे मिलीमीटर, हेक्टोमीटर, डेसिमीटर है ना, आणि किलोमीटर असं आपण कन्व्हर्शन बघितलं. आज आपण मास बघणार आहोत. म्हणजेच त्याला काय म्हणतात तर मराठीमध्ये त्याला वस्तुमान म्हणतात. आता वस्तुमान मास म्हणजेच काय तर सध्या पुरतं तुम्ही 5व्या इयत्तेपूर्व समजून घ्या की वजन. काय समजून घ्या? वजन म्हणजे मेजरमेंट ऑफ वेट आज आपण बघणार आहोत. बघा की आता तुम्ही काही वस्तू खरेदी करायला जाता, मार्केटमध्ये जाता बाबांसोबत. आणि मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा समजा तुम्हाला साखर घ्यायची आहे, शुगर. मग तुम्हाला साखर घ्यायची आहे तर तुम्ही कशी मागणार साखर? सांगा बरं मला. सगळ्यांनी लिहून पाठवा की तुम्ही साखर कशी घेणार, कशी मागणार. अशी डझनानी मागणार का साखर, की डझनवर साखर द्या मला, की लिटरनी मागणार साखर? कशी मागणार? कोणीतरी तर जात असणारच ना तुम्ही, है ना. म्हणजे आपण जेव्हा साखर घ्यायला गेलो किंवा कुठलं धान्य घ्यायला गेलो तर आपण ते किलोनी मागतो, आहे की नाही. म्हणजे 1 किलो साखर द्या, 2 किलो साखर घ्या असं म्हणतो. आता 1 किलो म्हणजे काय? आता साखरेला बघा वजन असतं. साखरेला काय असतं? वजन असतं. तुमची आई बघा एखाद्या वेळेस सोनाराच्या दुकानात जाते, गोल्ड आहे ना, सोनं घ्यायला. किंवा तुम्ही कुठल्या पण दुकानात जर गेला आई वडिलांसोबत तर तुम्हाला लक्षात येतं की तिथे एक तराजू असतो ना, तराजू. आणि तो जो तराजू आहे त्याच्यामध्ये एका साईडला ती मापं ठेवतात, युनिट असतात ठेवलेली, आणि एका साईडला आपल्याला जी वस्तू पाहिजे ती मोजून मिळते म्हणजे ते वजन आपल्याला मोजून मिळतं, आहे की नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे, तुम्ही एखादी तूरची डाळ घ्यायला गेला असणार, चना डाळ घ्यायला गेला असणार, गूळ घ्यायला गेला असणार, तुम्ही काही पण विकत घ्यायला गेलं मार्केटमध्ये तर ते तुम्हाला मोजून मिळते. कारण त्याचं वजन असतं, ते वजन मोजून मग त्याची किंमत ठरवली जाते, व्हॅल्यू ठरवली जाते, आहे की नाही. मग आता ती व्हॅल्यू कशी कन्व्हर्ट करायची, कशी असते, कोणती व्हॅल्यू म्हणजे किती, हे आपण आता समजून घेणार आहोत आज. तर आज आपण समजून घेणार आहोत मास म्हणजे मासची एकक कुठले, युनिट कुठलं आहे आणि ते कसं कन्व्हर्ट करायचं, मासचं युनिट कसं कन्व्हर्ट करायचं. बघा आता आपलं पहिलं आहे की 1000 म्हणजे 1000 ग्राम. बघा ग्राम हे GM नी दाखवतात किंवा G नी दाखवतात. नेहमी लक्षात ठेवायचं, नाही तर तुम्ही गुड मॉर्निंग वर जा, G नी दाखवतात. म्हणजे 1000 ग्राम. 1000 ग्राम म्हणजे 1 किलोग्राम. केजी आहे ना, तुम्ही म्हणता ना केजी, किती केजी आहे. 1000 ग्राम म्हणजे 1 किलोग्राम. जसं आपण लक्षात ठेवलं होतं 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तसंच इथे पण आहे मास मध्ये 1000 ग्राम मीन्स 1 किलोग्राम. आता जर याचं आपल्याला उलट करायचं असेल, है ना, आता जर आपल्याला उलट करायचं असेल म्हणजे 1 ग्रॅम म्हणजे किती? मग 1 ग्रॅम म्हणजे किती? 1 ग्रॅम म्हणजे 1/1000 किलोग्राम. म्हणजे हे झाले 1000 TH लागतो इथे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. 1000 तो तेवढा भाग म्हणजे 1 ग्रॅम, याचा एवढा भाग म्हणजे 1 ग्रॅम.
एवढं कळलं का तुम्हाला की 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम लक्षात ठेवायचं. 1000 ग्राम मीन्स 1 kg आणि 1 ग्राम मीन्स 1/1000 kg. ओके, बघा एवढं लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं की बाकीचे सगळे तुम्हाला म्हणजे आसानी से समझ में आएगा, है ना, पटकन तुम्हाला समजेल की 1000 ग्रॅम मीन्स 1 किलोग्रॅम, है ना. आता जे ग्रामचं जे सर्वात लहान युनिट आहे, फॉर वेट लेस दॅन 1 ग्रॅम वी यूज अ स्मॉलर युनिट कॉल्ड मिलीग्राम. वी यूज मिलीग्राम टू वेट प्रिसियस अँड व्हॅल्युएबल थिंग्स सच ॲज गोल्ड. बघा जे म्हणजे ग्राम आहे, या ग्रामचं सर्वात लहान एकक आहे, सर्वात लहान जे युनिट आहे ते आहे मिलीग्राम. मिलीग्राम. आता मिलीग्राम मध्ये काय काय येतं? मिलीग्राम मध्ये काय येतं? तुम्हाला मी सांगितलं की सोनाराचं दुकान असेल गोल्ड, तर गोल्ड हे मिलीग्राम मध्ये येतं. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही आईला विचारा, आता आज घरी आईला विचारा की आई तुझ्या जे गळ्यात आहे ती किती ग्रामचं आहे ग, तर ती तुम्हाला किलोग्राम नाही सांगणार, किलोचं नसतंच ते, तर ते ग्राम मध्ये असतं, कारण ते प्रिसियस थिंग आहे, मौल्यवान आहे ते, त्याच्यामुळे ते ग्राम आणि मिलीग्राम मध्ये असतं. म्हणजे आई सांगेल तुम्हाला की बेटा माझं 10 ग्रॅम म्हणजे 10 ग्रॅम 250 मिलीग्राम वजनाचं माझं गळ्यातलं आहे ना. किंवा तो कानातले विचारले तर कानातले सांगितलं 2 ग्रॅम 500 मिलीग्राम एवढं आहे. ओके, म्हणजे आता तुम्ही समजून घ्या की जे ग्रामचं सर्वात लहान स्मॉल युनिट आहे ते मिलीग्राम आहे. ते किती आहे? मिलीग्राम. आता आता हे पण सेम तसंच आहे, जसं 1000 ग्रॅमचा 1 किलोग्राम होतो तसं 1000 मिलीग्रामचा 1 ग्रॅम होतो. ओके, 1000 मिलीग्रामचा 1 ग्रॅम होतो आणि 1 मिलीग्राम मीन्स याचा 1000 भाग. मग असं आता बघितलं आपण 1000 मिलीग्राम म्हणजे 1 ग्रॅम, 1000 ग्राम म्हणजे 1 किलोग्राम, म्हणजे हे असं असणार बघा. 1000 मिलीग्राम मीन्स 1 ग्रॅम, 1000 ग्राम मीन्स 1 kg किलोग्राम. हे असं लक्षात ठेवा. बघा आता असं लक्षात ठेवा आणि राईट डाऊन करा. तुम्हाला बघा किती सोपं वाटेल. अतिशय सोपं आहे आणि याचं कन्व्हर्शन पण अतिशय सोपे आहे. तुम्हाला एकदा समजलं की तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने आता काही आपण छोटे छोटे उदाहरणं बघूया. बघितलं? ओके, छोट्या गोष्टीतून तुम्हाला समजेल. बघा लक्षात येईल की आता पहा, फिल इन द ब्लँक्स घेऊया आपण. तुम्ही पण मला पटापट चार्ट मध्ये लिहून पाठवायचं. फिल इन द ब्लँक्स. किंवा बॉक्सेस पण म्हणू शकता तुम्ही. फिल इन द बॉक्स. फिल इन द बॉक्सेस म्हणून नका. बघा आता काय आहे? 25 ग्रॅम मीन्स हाऊ मेनी किलो. 25 किलोग्राम मीन्स हाऊ मेनी ग्राम्स. 2. बघा तुमच्यासाठी आहे ते, तुम्ही मला चार्ट मध्ये लिहून पाठवायचं आहे. 3 किलोग्राम 3 kg 18 ग्रॅम मीन्स हाऊ मेनी gram. The third one is 108 kg and 80 gram. How many gram? The fourth one is 4090 gram means how many kilogram and how many gram.
and the fifth is 18,908 gram means how many kg and how many gram. चला सॉल्व करा तुम्ही आणि मला सांगा पटापट. बघा बालमित्रांनो, आता आपण हे सॉल्व करू. तुम्ही मला पटापट चार्ट मध्ये लिहून पाठवा, बघूया कोणाकोणाला जमतंय ते. बघा आता किती सोपं आहे. हे केजी मधलं आपल्याला ग्राम मध्ये कन्वर्ट करायचं. आता किती आहे 25 केजी. मग किती ग्राम म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे. व्हेरी गुड. आता एवढं आन्सर ज्यांनी ज्यांनी लिहिलं असेल त्यांचं आन्सर बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन, त्यांनी बरोबर उत्तर लिहिलंय. आता इथे किती आहे 3 केजी आणि 18 ग्रॅम, सॉरी 18 ग्रॅम. आता 3 केजी म्हणजे किती झाले आहे ना, आणि त्याच्यात प्लस किती 18 ग्रॅम म्हणजे काय मिळते 3018 ग्रॅम. बघा तुमचं लक्षात येते की नाही सांगायचं मला बालमित्रांनो. नंतर बघा 108 केजी प्लस 18 ग्रॅम आहे ना. आता 108 केजी म्हणजेच एवढे ग्राम आहे ना. त्याला इंटू आपल्याला 1000 करावं लागेल ना, आणि 18 ग्रॅम्स. बघ एवढं होईल ते पूर्ण ग्राम्स मध्ये. ओके, देन आता पहा 4090 ग्राम म्हणजे काय ते. इथं सरळ सरळ 4 केजी दिसते आपल्याला आणि 90 ग्राम दिसते. इथे तसंच आहे, 18 केजी दिसते आपल्याला आणि 908 ग्राम दिसतात. इतकं आणि इतकं सोपं आहे. बघा किती सोपं आहे. कठीण आहे का काही? काहीच कठीण नाही, अतिशय सोपं आहे. बघा बालमित्रांनो, अतिशय सोपं आहे. तुम्ही आता राईट डाऊन करा पटकन. बघा आपण आता काय करूया, याची ऍडिशन बघूया. आता कळलं तुम्हाला, कन्व्हर्शन कळलं, कन्व्हर्ट कसं करायचं कळलं, केजी टू ग्रॅम आणि ग्रॅम टू केजी. आता आपण थोडं ऍडिशन पण बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला सॉल्व करायला मजा येईल. बघा add 24 kg 250 gram and 35 kg 492 grams. मी याच्यासाठी घेते तुम्हाला की ऍडिशन कशी केली पाहिजे ग्राम किलोग्रामची, तर ते तुम्हाला समजायला हवं म्हणून करते. ते इकडे किलोग्राम असतात आणि इकडे ग्राम्स असतात. आता हे लिहायचे कसे, 24 किलोग्राम 250 ग्राम्स प्लस किती करायचे, ऍड किती करायचे त्याच्यामध्ये 35 किलोग्राम आणि 492 ग्राम्स. आता याची ऍडिशन करायची. आता याची ऍडिशन करायची. मग आपल्याला काय आन्सर मिळतं, इथं 0 + 2 2, 9 + 5 40, 1 हे झाले 7, हे झाले 9 आणि हे झाले 5. बघा त्याचा आन्सर काय येईल, आपल्याला काय आन्सर मिळेल याचं 59 kg आणि 742 ग्रॅम हे याचं आन्सर राहील. बघा अशा प्रकारे आपल्याला याचे ऍडिशन करावी लागते. जशी ऍडिशन आहे तशीच सबट्रॅक्शन आहे नेहमीप्रमाणे, जसं आपण करतो तसंच. फक्त किलोग्रामची ऍडिशन करतात, ग्रामची पण ऍडिशन करतात. ओके, कळलं तुम्हाला? तुम्ही लिहून पण घेतलं असेल आहे की नाही.
चला आता आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया बराबर. खूप सोपं आहे. लेंथचं मीटर आहे बेसिक युनिट, तसंच मासचं बेसिक युनिट काय आहे तर ग्राम आहे. काय आहे ग्राम. म्हणून 1 ग्राम मीन्स 1000 ग्राम मीन्स 1 kg and 1000 मिलीग्राम मीन्स 1 ग्राम. ओके, चला आता पटापट आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित आणि बरोबर उत्तर द्या. बघा 7 kg is equal to how many grams. ऑप्शन दिलाय बघा. 70, 700, 7000, 17,000. बघा आता इथे काय दिलंय 7 kg. आता 7 kg 7 kg मीन्स 7 मल्टिप्लाय बाय 1000 मीन 7000 ग्राम. व्हॉट इज दॅट 7000 ग्रॅम. एवढं कळलं का सगळ्यांना. 7 ला आपण 1000 ने का मल्टिप्लाय केलं कारण 1000 मीन्स 1000 मीन्स 1000 ग्राम मीन्स 1 kg 1 किलोग्राम. म्हणून 7 किलोग्राम इंटू 1000 केले तर आपल्याला 7 किलोग्रामचे ग्राम झालेले दिसतील रूपांतर. म्हणजे हे ऑप्शन कुठे आहे मग हे आन्सर 3rd नंबरचं ऑप्शन इज अवर राईट इन आन्सर. समजलं का बालमित्रांनो. खूपच सोपं आहे. तुम्ही फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या आणि सगळे क्वेश्चन समजून घ्या. म्हणजे मग तुमच्या लक्षात येते की आपल्याला समजलं की नाही समजलं. 1-2 क्वेश्चन लक्षात आले नाही तर तुम्ही लागलीच म्हणता की समजलं नाही. पण तुम्ही मन लावून आणि जर आजचा क्लास झाला नाही आपला काही कारणास्तव आज आपण क्लास करू शकलो नाही तर आपण दुसऱ्या दिवशी तो क्लास केला पाहिजे किंवा जेव्हा वेळ मिळेल नेट नसेल तर नेट जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा आपण तो क्लास केला पाहिजे. जेव्हा तुम्ही पूर्ण क्लास करता तेव्हाच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतात आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. आता बघा 25 kg इज इक्वल टू हाऊ मेनी ग्राम्स. इथे पण ग्राम्स करायचे ना. kg चे ग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ऑप्शन 1 इज 250, सेकंड इज 2500, थर्ड इज 2000 and the fourth is 25,000. आता बघा सोपं आहे. 25,000 म्हणजे किती ग्रॅम. 1000 ग्रॅम मीन्स 1 kg. त्याचं आन्सर काय आहे ते सरळ सरळ 25,000. आता 25,000 हे आन्सर कुठे आहे तर ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. चला पटापट करा. राईट डाऊन करा पटकन. फक्त नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की 1000 ग्रॅम मीन्स 1 kg and 1000 मिलीग्रॅम मीन्स 1 ग्रॅम. ओके, हे नेहमीसाठी लक्षात ठेवा बालमित्रांनो. तुम्हाला झोपेती कोणी विचारलं तर पटकन सांगता आलं पाहिजे. बघा आपण पुढला क्वेश्चन घेऊया. बघा पुढचा क्वेश्चन आहे 36,000 grams make how many kilograms? बघा ऑप्शन इज 36, second is 360, third is 300 and the fourth is 600. सांगा तुम्ही कोणतं असेल. सांगा बरं तुम्ही अंदाजे सांगा बरं मला कोणतं ऑप्शन तुम्हाला वाटते की राईट आन्सर आहे. सांगा अंदाज घ्या सगळ्यांनी. चला
चॅट मध्ये लिहून पाठवा पटापट. हे मी मागच्या वेळेस पण सांगितलं तुम्हाला, लेंथ मध्ये पण सांगितलंय मी. बघा आता 36,000 ग्रामचे आपल्याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 1000 ग्रॅम मीन्स 1 किलोग्रॅम. मग आता 36,000 ग्रामचं आपल्याला किलोग्राम करायचे, मग त्याला आपल्याला 1000 ग्रामनी डिवाइड करावं लागेल. मागे पण बघितलं लेंथ मध्ये आपण. बघा आता इथे किती आन्सर आलं? 36. किती आन्सर आलं? 36. आणि 36 कुठे? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. बघा किती सोपं आहे बाल मित्रांनो, अतिशय सोपं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. हाऊ मेनी kilograms is 72,000 grams. बघा हा पण याच्या सारखाच आहे, फक्त बघा कसा विचारलेला आहे. हाऊ मेनी किलोग्राम्स इज 72,000 ग्राम्स. इथे पण तसंच करायचं आहे. इथे पण आपल्याला ग्राम्स किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा 720, 7,272 and the fourth one is 27. करा परत. 772,000 divided by 1000. बघा आन्सर काय आलाय? 72. आन्सर काय आलाय? 72. बघा हे असं आलं, इथे 1 आलं, मी तुम्हाला मागे सांगितलं इथे 1 आला. तर प्रत्येक संख्येला 1 हा डिनॉमिनेटर असतो. तो लिहिला का नाही लिहिले का तो असतोच. लिहिला तरी चालते, नाही लिहिला तरी चालते. प्रत्येक संख्येला 1 हा डिनॉमिनेटर असतो. प्रत्येक नंबरला 1 हा डिनॉमिनेटर असतो. मग याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला पटकन राईट डाऊन करा. बघा पुढे बघू आपण, पुढचे क्वेश्चन बघूया. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा. हाऊ मेनी ग्राम्स आर देअर? हाऊ मेनी ग्राम्स आर देअर? हाऊ मेनी ग्राम्स आर देअर in 150 kg? Okay, and option is 100, 1,500, 15,000, 1,50,000, 1,50,000, and the fourth is 50,000. बघा आता इथे काय आहे की हाऊ मेनी ग्राम्स आर देअर इन 150 kg, म्हणजे ग्राम्स केजी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता 150 आणि त्याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय. तर आपलं काय आन्सर येणार आहे? म्हणजे याचा आन्सर काय? राईट आन्सर. राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 3, 1,50,000. 1,50,000. ओके, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन आहे. हाऊ मेनी किलोग्राम्स विल? हाऊ मेनी kilograms will 2 lakh
47,000 grams make. बघा, how many kilograms will 2,47,000 grams make? ऑप्शन काय आहे बघा. ऑप्शन इज दॅट 247, second 274, the third one is 2,470 and the fourth is 2,740. आता बघा, किलोग्रामचं ग्राम मध्ये करायचं आहे. किलोग्रामचं ग्राम मध्ये करायचं असेल तर काय करावं लागतं हे तुम्हाला माहितच आहे. जितक्या ग्रामनी किलोग्राम बनलाय त्यांनी 1 ग्रॅमनी आपल्याला याला डिवाइड करावं लागतं. हे सोपंच आहे डिवाइड करणं, आहे की नाही. म्हणजे काय उरलं 247, म्हणजेच 247 इज अवर राईट आन्सर. बघा, तुम्ही घाई गडबडीत काय करणार पेपरच्या वेळेस, 247 आहे, इथे काय 274, थोडीशी जिकडे तिकडे अदलाबदल झालेली आहे, म्हणून काळजीपूर्वक हे आन्सर मेन्शन करायचं. आपला हा आकडा बघायचा आणि इथे कुठला अंक आहे हा नंबर बघायचा आणि इथला नंबर बघायचा. मॅच होणारच जो नंबर आहे, जो ऑप्शन मॅच होतो, परफेक्ट मॅच होतो ऑप्शन, तेच ऑप्शन आपल्याला आन्सर निवडायचं आहे. आणि तिकडे आन्सर शीट मध्ये आपल्याला तशा प्रकारे इथे 1 नंबरच्या गोलला डार्क करावं लागेल पेनाने. ओके फ्रेंड्स, बघा, राईट डाऊन करा तुम्ही पटापट. आता आपण पुढचं बघूया. खूप छान आहे आता पुढचे पण क्वेश्चन. फटाफट राईट डाऊन करत जा, म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन आपले घेणं होतं. बघा, अ sack contains 2 kg of rice. How many such sacks are required to fill in 460 kg of rice? बघा, त्यांनी काय म्हटलं आहे, अ सॅक कंटेन्स, सॅक म्हणजे पोते. मराठी मीडियमच्या मुलांसाठी सुद्धा आहे, कारण त्यांना सुद्धा समजलं पाहिजे, त्यांना सुद्धा अंडरस्टँड झालं पाहिजे. सॅक म्हणजे पोते. एक पोतं आहे की त्या पोत्यामध्ये 20 केजीचं तांदूळ बसतात. राईस म्हणजे तांदूळ. तर 20 किलो तांदूळ बसतात एका पोत्यामध्ये. किती किलोग्रॅम बसतात? 20 किलोग्रॅम बसतात. पण हाऊ मेनी सच सॅक्स आर रिक्वायर्ड टू फिल इन 460 केजी? मग एका सॅक मध्ये 20 केजी तांदूळ बसतात, तर आपल्याला 460 केजी तांदूळ भरायला किती सॅक लागतील? बघा, a sack contains 20 kg of rice. How many such sacks are required to fill in 460 kg of rice? म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांना की एका पोत्यामध्ये 20 किलो तांदूळ बसतात, तर 460 किलो तांदूळ बसण्यासाठी किती पोते लागतील? बघा, ऑप्शन काय आहे बघूया आपण. ऑप्शन आहे 230, द सेकंड इज 23, द थर्ड इज 46 and the fourth is 64. Fourth is 64. बघा, आता आपण बघूया. आता याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? यासाठी आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. आता तुम्हाला हे सर्वात महत्वाचं आहे की हे काढताना कुठल्या प्रकारची आपल्याला क्रिया करायची आहे, कोणती क्रिया करायची आहे. आता आपल्याला 460 ला 20 ने काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. आता 22 जा 40. ओके, आता 23 जा 60.
निशेष भाग जातो. निशेष म्हणजे बाकी काही उरत नाही. म्हणजे आन्सर किती आलं? 23. म्हणजे a sack contain 20 kg of rice. How many such sacks are required to fill in 460 kg of rice? मग असे आपल्याला किती सॅक लागणार आहेत? तर असे आपल्याला 23 सॅक लागणार आहे. पोते 23 पोते लागणार आहे. आणि मग आपला ऑप्शन नंबर कोणता राईट आहे? तर आपला पर्याय क्रमांक 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. चला राईट डाऊन करा बाळा पटापट. कसं सॉल्व्ह करायचं हे पण बघा. ओके, चला पुढचं घ्यायचं. राईट डाऊन केलं तुम्ही? एस आर नो लिहा बेटा. तुम्हाला समजलं का सांगा? चला दुसरं बघूया आपण. बघा दुसरा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द वेट? बघा वेट आलाय शब्द इथे. ऑफ पल्सेस पॅक इन 24 बॅग्स. प्रश्न नीट समजून घ्यायचा. इच containing 625 gram of pulses. बघा ऑप्शन काय आहे? ऑप्शन 1 इज 1500 ग्रॅम. द सेकंड इज 15 kg. The third is 2500 gram and the fourth is 25 kg. आता आपण प्रश्न समजून घेऊया. बघा प्रश्न काय? व्हॉट इज द वेट ऑफ पल्सेस पॅक इन 24 बॅग इच कंटेनिंग 625 ग्रॅम्स ऑफ पल्सेस. म्हणजे त्या डाळीचे पॅकेट काही डाळीच्या बॅग आहे. 24 बॅग पॅक केलेल्या आहेत डाळीच्या. 24 मराठी माध्यमाच्या मुलांना बघा की वेट म्हणजे वजन, पल्सेस म्हणजे डाळ आणि पॅक आणि बॅग म्हणजे डाळ असते. डाळ आपल्याला सगळ्यांना माहिती. तुम्हाला त्या डाळीच्या काही पॅक केले. अशा 24 बॅग तयार केल्या आणि ते सगळे टोटल मिळून म्हणजे प्रत्येक बॅग मध्ये 625 ग्रॅम डाळ आहे. एवढी डाळ आहे. आपण 24 बॅग तयार केल्या. तर मग सगळे मिळून किती तयार होईल? किती ग्रॅम डाळ विकल्या गेली किंवा ते सर्व पॅकेट मध्ये किती ग्रॅम डाळ आहे? 24 बॅग आहेत आपल्याकडे आणि प्रत्येक बॅग मध्ये 625 ग्रॅम डाळ आहे. बघा समजून घेतला प्रश्न. आता बघू आपण किती बॅग आहे आपल्याकडे. ग्राम किती आहे? 625 ग्रॅम एवढ्या डाळीचं प्रत्येक पॅकेट आहे. अशा किती आहे? असे 24 बॅग्स आहेत आपल्याकडे. आता बघा याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं? बघा आपल्याला आन्सर मिळतं 15,000. याचं आन्सर काय मिळतं? 15,000. आता 15,000 काय आहे? ग्रॅम आहे. मग 15,000 ग्रॅम्स आपल्याला जर केजी मध्ये कन्वर्ट करायचं असेल, केजी किती? मग 15 केजी. 15 केजी एवढं टोटल एवढ्या ती डाळ आहे. प्रत्येक बॅग मध्ये जर 625 ग्रॅम डाळ असेल तर असे 24 बॅग मध्ये 15 केजी डाळ बसेल, मावेल. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. चला पटकन राईट डाऊन करा.
बघा, 1 मार्बल weighs 80 grams. What is the weight of 450 such marbles? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त समजून व्यवस्थित घ्या. त्याचा आन्सर अतिशय सोपा आहे. 225 kg, 25 kg, 36 kg and 360 kg. बघा आता 80 ग्रॅमची मार्बल आहे, म्हणजे एक गोटी आहे ती 80 ग्रॅमची आहे. अशा 450 जर गोट्या असतील, मार्बल्स असतील, तर त्याचं वजन किती होईल? किती ग्रॅमची एक गोटी आहे? 1 मार्बल 80 ग्रॅमची आहे. मग अशा 450 मार्बल आपल्याकडे आहे, तर त्याचं वेट किती होईल? अतिशय सोपं आहे. 450 इंटू 80 आणि इंटू 80 केलं तर आपल्याला त्याचं आन्सर मिळते 36,000. काय आन्सर मिळते? 36,000. काढून बघा तुम्ही सगळ्यांनी. आणि 36,000 ग्राम मिळते आपल्याला. हे ग्राम्स झाले. आता याला जर आपल्याला किलोग्राम मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याला 1000 ने डिवाइड करावं लागेल. आणि 1000 ने त्याला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळते 36 kg. आणि 36 kg हे असे आन्सर आहे. म्हणजे 450 मार्बल्स त्या 36 kg च्या होतील. आणि मग ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला नोट डाऊन करा बालमित्रांनो पटापट. अजून एक किती बघा. बरे झालं असेल तुमचं राईट डाऊन करू. बघा, 2 kg and 500 grams. 2 kg and 500 grams means how many grams? अतिशय सोपा प्रश्न आहे. असे प्रश्न आले ना की समजून जायचं, तुमचे 2 मार्क्स तुम्हाला मिळाले. ओके. ऑप्शन नंबर 1 इज 25. Option number 2 is 205. Option number 3 is 250. And option number 4 is 2500. चला सांगा, तुम्ही सांगायचं आहे उत्तर. पटापट सांगा. चार्ट मध्ये लिहून सांगा मला. बरोबर कुठलं ऑप्शन बरोबर आहे सांगा. झालं बेटा. व्हेरी गुड. शाबास. छान. खूपच छान. काही मुलांनी चेक करा आपलं आन्सर. बघा आता 2 kg. आता 2 kg म्हणजे किती ग्रॅम होणार सांगा. 2 kg म्हणजे किती ग्रॅम होणार? 2000 ग्रॅम. आणि अजून त्याच्यामध्ये
500 grams. तर 2000 grams प्लस 500 grams. याची जर आपण ऍडिशन केली तर काय येणार आहे 2500. 2500 बघा किती सोपं आहे. 2 kg मीन्स 2000 ग्रॅम आणि 500 ग्रॅम्स मीन्स 500 ग्रॅम्स. हे ग्रॅम्स केले आपण दोन्ही आणि आपल्याला हे पण ग्रॅम्स मिळाले. तर एवढे ग्रॅम्स होतील. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 4 इज अवर. ज्यांनी 4 ऑप्शन दिलं ते सर्वांचं अभिनंदन बेटा. खूप छान, मस्त, बढिया, छान सॉल्व्ह केलं तुम्ही. बघा आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा आता आपण पुढचा प्रश्न बघूया बालमित्रांनो. अतिशय सोपं आहे बघा. मी तुम्हाला ते पण सांगितलं होतं, लांबीमध्ये पण सांगितलं होतं 1.25, 1.5, अर्धा है ना. लेंथ मध्ये पण मी सांगितलं होतं तुम्हाला पाव, अर्धा, पाऊन है ना. तसं आता आपण मास मध्ये म्हणजेच वस्तुमान मध्ये त्याच्यामध्ये पण आपण बघूया की पाव किलोग्रॅम म्हणजे पाव किलोग्रॅम. पाव किलोग्राम मीन्स 1/4 किलोग्राम केजी. मग आता इथे परत हे केलं त्याचा आन्सर काय येणार आहे 0.24 किलोग्राम. हे काय झालं केजी. आता केजीला जर आपण ग्राम मध्ये कन्वर्ट केलं तर ते होते 250 ग्राम. 250 ग्राम. कळलं का हे तुम्हाला. पाव किलोग्राम. पाव म्हणजे 1/4 क्वार्टर. 1/4 मीन्स पाव म्हणतात त्याला मराठीत. इंग्लिश मध्ये तुम्ही क्वार्टर म्हणतात. 1/4 किलोग्राम आहे ना. मग आता याला काय करावं लागतं आपल्याला हे तुम्हाला मी सांगितलं आहे. 4नी भाग दिला तर दशांश चिन्ह घेतलं. मग आपल्याला काय करावं लागते 4 2 8. इथे परत 2 राहिले. मग परत इथे 0 घेतला आपण तर 4 5 20. बघा मिळाला आन्सर 0.25 किलोग्रॅम म्हणजेच 1/4. आणि त्याचं जर आपण ग्राम मध्ये रूपांतर केलं तर ते होईल 250 ग्रॅम. 2.25 किलोग्रॅम मीन्स 250 ग्रॅम. ओके. चला आता तसंच आपण अर्धा किलोग्राम समजून घेऊया. हाफ केजी. हाफ केजी समजून घेऊया आपण. केजी हे माहिती आहे. आता तुम्हाला मला हे सांगायची गरज नाही. आता यांनी कसा भाग दिला हे सगळं तुम्हाला माहित आहे. किलोग्राम म्हणजे त्याचं होईल 500 ग्राम. वाटल्यास तुम्हाला विश्वास नसेल तुम्ही स्वतः करून बघा. आता बघा पाऊन म्हणजे 3/4 केजी. 3/4 केजी कसं होईल 3/4 केजी. तर याला जर आपण 4ने 3 ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 750 केजी. आणि याला जर ग्रॅम केलं तर 750 ग्रॅम असं आपल्याला आन्सर येणार. ओके. मग अशा प्रकारे आपण म्हणजे क्वार्टर, हाफ आणि 3/4 समजून घेतलं. आणि त्याचे किती ग्रॅम होतील हे पण समजून घेतलं. हे लक्षात ठेवा तुम्ही किती ग्रॅम होतील हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढे 1000 ग्रॅम तेवढे किलोग्रॅम, जेवढे किलोग्रॅम तेवढे 1000 ग्रॅम, म्हणजे जेवढे 1000 तेवढे किलो, आणि जेवढे 1000 ग्रॅम तेवढे केजी, आणि जेवढे केजी तेवढे 1000 ग्रॅम. असं याचं अल्टीपल्टी आहे. बघा आता बालमित्रांनो कालच्या क्लासमध्ये लेंथ बघितलं. आजच्या क्लासमध्ये आपण काय बघितलं मास बघितला. मास म्हणजे वस्तुमान म्हणजे ज्या वस्तूला वजन आहे त्या वजन मोजून
त्याचं किती व्हॅल्यू आहे ते सांगितलं जातं, ते ठरवलं जातं. अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये तुम्ही पूर्ण कन्वर्ट कसं करायचं, ग्राम, किलोग्राम, मिलीग्रॅम, मिलीग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम मीन्स 1 ग्रॅम, ते तुम्ही आज छान बघितलं. आज तुम्ही छान प्रश्न पण सोडवलेत. आज तुम्ही घरी प्रॅक्टिस करणार आहात आणि किलोग्राम ग्रामवरचे पूर्ण क्वेश्चन सोडवणार आहात. ओके, आर यू रेडी गाईज? सगळ्यांनी अभ्यास करायचा, छान अभ्यास करायचा, कारण पूर्ण मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत स्कॉलरशिपमध्ये. मॅथ्स सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला सगळ्यांना घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी लाईक केलं असेल आणि छान रोज तुम्ही व्हिडिओ किंवा क्लासला राहा. क्लास जर केला नसेल ना, त्या दिवशी आज तुमचा मिस झाला क्लास, तर तुम्ही त्या दिवशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघायचा, दुसऱ्या दिवशी बघायचा, जेव्हा तुमच्याकडे नेट भरपूर आहे, छान वेळ आहे, त्यावेळेस बघायचा. माइंड फ्रेश असल्याने तुम्ही क्लास बघितलं तर तुम्हाला छान समजतं, छान अंडरस्टँड होतं. ओके बॉयज अँड गर्ल्स, खूप छान मुलं आणि माझी मुली आहेत सगळेचे सगळे. आता कशाची वेळ झाली आहे बरं? सगळ्यांना माहित आहे ही वेळ कशाची झाली आहे, है ना? माहिती आहे सगळ्यांना? चला बाय 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 बाय.